जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारमधील नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने प्रशासन लवकरच एक हेल्पलाईन नंबर जारी करण्याच्या विचाराधीन असल्याचे मत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठ यांनी व्यक्त केले आहे। नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठ यांनी डायरियाची लागण झालेल्या शहादा तालुक्यातील लांबोळा गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लांबोळा गावात डायरिया साथीच्या आजाराने 14 गावकऱ्यांना त्रास झाला होता, तर एकाचा मृत्यू झाला होता। मात्र हा मृत्यू डायरियाने नव्हे तर अन्य कारणाने झाला असल्याचा अहवाल आल्याचे जिल्हाधिकारी मिताली सेठ यांनी स्पष्ट केले आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात सर्व सोयीसुविधांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण बंधनकारक असल्याचे सांगत गावाच्या पाणी पुरवठ्यासह स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। गावातील युवकांच्या सहकार्याने गावाचा विकास साधण्यासाठी यापुढे काम करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मला असं वाटते की एकतर आपले जे PHCs आहेत, सब सेंटर्स आहेत, त्यामध्ये सगळी फॅसिलिटीज व्यवस्थित असली पाहिजे। त्यामध्ये पाण्याचा, बिजलीचा किंवा आपले डॉक्टर्सला राहण्यासाठी पण त्रास असायला नको। मग तो पहिली गोष्ट आहे। सेकंड कंपोनेंट आपली ट्रेनिंगचा आहे की IEC आपण लोकांमध्ये कशी करतो, कारण डायरियाचा जे इश्यू आहे ना, तो फक्त प्रशासनाचा असं नाहीये, मग पाण्याचा, त्यामध्ये BDOचा खूप मोठा रोल आहे। आपले जे सॅनिटेशन वर्कर्स आहेत त्यांचा खूप मोठा रोल आहे। नाली आपण पाणी कसं जातो, आपला साचते कसे, आता पाऊस खूप जास्त पडतोय, तर आता नॉट ओनली डायरिया, आता वेक्टर बॉर्न डिजीजेस आपल्याकडे खूप जास्त होत आहेत। तर त्यामुळे पाणीची खबरदारी कशी घ्यायची, पाणी उकळून थोडा प्यायला पाहिजे, तो खूप इम्पॉर्टंट आहे थोडे महिन्यासाठी जोपर्यंत आपल्याकडे पाऊस आहे। डॉक्टर्सला PHC सब सेंटर्समध्ये राहायचे, तशी इन्स्ट्रक्शन आम्ही सगळे डॉक्टर्सला देत आहोत। माझे ADHO आज इकडे आहेत। आणि पुढे जाऊन आता थोडासा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कसं आहे, तर लांबोळ्यामध्ये आज आली तर थोडा आपल्याला ना डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण फोकस करायचा आहे। कारण फक्त प्रशासन एकट नाही, आपल्याकडे गावामध्ये, या गावामध्ये आता 1,500 लोक राहतात।
तर थोडी एक गावाची पण जी यंग टीम असते ना, त्यांना पण थोडा पार्टिसिपेटरी गव्हर्नन्समध्ये सांगितलं पाहिजे की तुम्ही आमच्या सोबत या. आणि लोकांना एक माणूस सांगण्यापेक्षा 50 लोक जर सांगत असेल आणि त्यामध्ये गावांचे लोकांचा समावेश असला तर फार चांगले प्रभावीपणे आपले जे IECचे मेसेजेस असतात ते लोकांपर्यंत पोहोचतात. आणि बाकी प्रशासन खूप सुसज्ज आहे. आपल्याकडे इथे डायरियाचा आउटब्रेक झाला तर आमची 7-8 टीम्स गावामध्ये आली आहे. इतकी सारी आशा वर्कर्स त्यांनी खूप लवकर मोबिलाइज करून 2 दिवसात कंट्रोल केलाय. आणि हळूहळू गोईंग फॉरवर्ड आमच्या डोक्यात असं पण आहे की डिस्ट्रिक्टचं एक ग्रीव्हन्स रिड्रेसल आम्ही हेल्पलाईनचा विचार करू शकतो का. लोकांना त्रास झाला की कोणते नंबर 1 फोन करायचा, किंवा आपल्याला माहिती जर खूप लवकर मिळू शकली तर मग आपल्याला प्लॅनिंग पुढे अजून चांगलेपणे करता येईल. माझी जी टीम आहे त्यांनी मला क्रॉनिक TB विथ अल्कोहोलिझम तसं कारण सांगितलंय. तर काय असते ना की जेव्हा डेथ होते त्यामध्ये थोडा कोमॉर्बिडिटीजवर पण आपल्याला लक्ष द्यायला लागते की वय किती आहे त्यांना पूर्वी कोणता एक त्रास होता. तर मला वाटत नाहीये की बाकी लोकांना काही यामध्ये शंका आहे, कारण गावाचे लोकांनी पण कन्फर्म केलं आहे की त्यांना पहिले कोमॉर्बिडिटी होती. हा, त्याचं म्हणजे डायरिया सोबत काही हे नव्हतं असं लोक सांगत आहेत.